जय आदिवासी मित्रांनो, जय बिरसा, जय राघोजी. आजचा विश्लेषण व्हिडिओ घ्यायचा असा की आता मी काही कालांतराने आपल्या रील बंद करून टाकणार आहे. कारण काय माहिती आहे का, त्या दिवशी मी गंगारामचा विषय टाकला बघा बोड्याचा. त्या दिवशी मी पब्लिकला लाईव्ह बोडा दाखवत होतो. तर त्या विषयी तर मी व्हिडिओ टाकले, ते सर्वांनी बघितली. पण त्या व्हिडिओच्या माध्यमात कमेंट एक जणांनी मला अशी टाकली होती का तुला कोण विचारते म्हणून आमच्या गावात. अरे बाई, तू नाही विचारत, पण तुझ्या गावातले दोन लोक काय ना, दोन पोरं काय ना व्हिडिओ आपले पाहत असतील ना. तुला जर व्हिडिओ नसेल बघायची ना, मी तुला सर्व सर्व सांगतो, तू माझ्या आयडी बघू पण नको, माझ्या आयडीला फॉलो सुद्धा करू. मी पण तुला फॉलो करलेलं नाही भाऊ, आणि तू मला फॉलो करू नको. म्हणून सांगायची वेळ अशीच आहे. तर ज्यांना व्हिडिओ आपले आवडत असतील तर तेच व्हिडिओ बघा. ज्यांना व्हिडिओ मला नाही आवडत, माझ्या आयडीला फॉलो सुद्धा करू नका, जेणेकरून का मी पण सुद्धा फॉलो करणार नाही. अरे काय माहिती आहे का, एक कलाकाराची ती कलाकाराची गोष्ट असते बरं का मित्रांनो. तुम्ही म्हणशाल आणि सोशल मीडियावर काही पण बोलून टाकेल, मी काही बोगस बोलत नाही. कारण काय माहिती आहे का, आजपर्यंत मी तर कोणावर टीका केली नाहीये या अशा कलेवरून. पण आपल्यावर जर अशी टीका करीत असतील तर हो, मी हात जोडितो, मी तर काय तुम्हाला काही बोलणार नाही. पण विषय असा करणार आहे आपण की जेणेकरून आपण त्रासलं त्या गोष्टीला. ती बात माझ्या मनामध्ये अशी ठसली की एक दिवस मी कमेंट वाचली, आई शपथ म्हणला राव, मी तर खोलला आजपर्यंत कमेंट काय घाण केलंय नाही. मला जर अशा कमेंट येऊ लागल्या तर मी काय करणार. हा, मला भरपूर जण सांगतात का अनिकेत, नावं ठेवणारे भरपूर आहेत रे, त्यांच्या मागणी लागायचं. नावं ठेवणाऱ्यांना ठीक आहे, पण कमेंट तुम्ही अशा घाण टाकून टाकीत जाऊ नका ना. मला काय म्हणायची, ज्याला कमेंट टाकली ना त्याला तर मी खरं सांगतो की अशी कमेंट पुन्हा कोणाच्या व्हिडिओला टाकू पण नाही. कारण की एक कलाकार म्हणजे तो आज जगामध्ये एक काहीतरी नाव कमवायच्या मागं लागलाय. तुम्ही जर त्याचं नाव घालवायच्या मागं लागत असतील ना, तर काय करणार मित्रांनो. काय माहिती का, एक विश्लेषण असा होऊन जातो कधी कधी की तो त्याचा ट्रेंड आहे ना, ट्रेंड जायचा पुढं पब्लिकमध्ये, त्याचा ट्रेंड खाली होतो. का, तर आपल्या एका शब्दामुळे. मला काय कमेंट टाकली का तुला आमच्या गावात कोणी विचारित आहे का, हा, संपला विषय. बाकीच्या बरं काय कमेंट टाकल्यात, गंगारामला हे ते करायचं नाही का, बोलायचं बाबा त्याला समजावून सांगायचं. हे अशी कमेंटमध्ये काय पोरं बोलल्यात, म्हणजे ते चांगलं बोलल्यात. फक्त हा जो आहे ना, हा पोरगा, याची आयडी सुद्धा मी स्टोरीला टाकली होती, बघितली असेल तुम्ही. एकनाथ काहीतरी, MHW काहीतरी आहे त्याची आयडी. माझ्या स्क्रीनशॉट आहे, आणि मी त्याला स्क्रीनशॉट डबल टाकू शकतो, डबल स्टोरी टाकी. तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगली का भाऊ स्टोरी स्टोरी टाक त्याच्या आयडीची, मी टाकून दे. कारण काय माहिती का, हा अनिकेत भाऊ कोणता वाईट करीत नाही आणि कोणाची वाईटही बोलत नाही. आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे गोष्ट आपली, आपण फक्त गाणी क्लिअरिटी बोलतोय बस. तुम्हाला पब्लिकला आपला विषय आवडतोय, काय विषय नाही. तुम्ही लाईक करतात, फॉलो करतात. जे मला लाईक फॉलो करतात ना, मी त्यांना सबस्क्राईब हो लाईक फॉलो मी करून टाकतो. काय माहिती का, आपल्या संघ जेवढी चांगली ना, तेवढे आपल्या संघ समाज पण चांगला राहतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि आद्य क्रांतीवीर ओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ओ बिरसा मुंडा, धरती आबा बिरसा मुंडा. तर ह्या अशा सारख्या क्रांतीवीरांचा आशीर्वाद मा पाठीशी हो. तसं काही म्हणजे काय माहिती का, एखादा आपल्या गोष्टीला ट्रोल करायला लागला का ते ट्रोल ती मनात बसून जाते. आता समज एक उदाहरण घेऊ आपण, मी जर आता सानिया ताई येडी आहे, ती एवढी भारी भारी नाव द्या, कशी गाणी म्हणू, नाव नाही ठेवायचं एखाद्या कलाकाराला. समजा मी त्या दिला जर अशी कमेंट टाकली, तर तिचा ट्रेंड कसा खाली होईल, असाच होईल ना. काय वा अनिकेत भाऊ असं केला नाही का. तर असा मी ज्यांना कमेंट टाकले ना, त्याला तर मी अजूनही सांगतो, तुला काय कमेंट टाकतील ते तेवढा टाक रे भाऊ, पण तुला जर व्हिडिओ नसेल आवडत बाबा, बरं का, एकनाथ भावा WHH तो आयडी आहे भाऊ ती, म्हणून तुला सांगतोय मी. तर बाकीचे जेवढे आपले हे व्हिडिओ बघतील ना, तर जेणेकरून त्याच्यापर्यंत ही शेअर करा की आम्ही अनिकेत भाऊला सपोर्ट करतो. आणि तुम्ही जर आई शपथ मला सपोर्ट जर करत असतील ना, शपथ, तर त्या पोराची आयडी घेऊन त्याला फक्त समजायचा प्रयत्न करा.
हान मारत आपल्याला काही करायची नाहीये. पण त्याला एवढाच समजावा की भाऊ तू त्याला काय म्हणतो गावात विचारित नाही, आमच्या गावात विचारित नाही. तू फक्त म्हणा कुठले तेवढ्या गावाचं नाव सांग, आपण त्याला समजावायचा प्रयत्न करू. आपल्याला या बा मित्रांनो भांडणं करायची नाही, काय करायची नाही. आपल्याला काय ट्रोल त्यानं ते केला नाही ना. माझा एक मित्र आहे समाजसेवक इगतपुरी तालुक्यात, ऋतिक भाऊगिरे दामणगावचा. त्याला मी त्या आयडीचा स्क्रीनशॉट पाठवला व्हॉट्सअपला. भाऊंनी ती कमेंट वाचली होती आधी. मला त्या दिवशी फोन सांगितला की म्हणे आणि गिरारी मी कमेंट वाचली होती. तर मग कमेंट वाचली होती. म्हटलं मग काय रे म्हटलं, अरे म्हणे अशांच्या कुठं मागं लागतो नाही का. नाव ठेवलं राहत्यातच आणि जाणारे तर खूप राहत्यात नाही का. तर मग मी म्हटलं नाव ठेवूनच राहते भाऊ. पण मग अरे ऋतिक दादा म्हटलं आयला आपण कला करावं की नाही रे करावा. हा असं राहता येणार आहे. एखादा पुढं चालाय ना भावांनो, पुढं जाऊ द्या त्याचा ट्रेंडिंग लिगली विषय पुढं नेऊ द्या त्याला. कारण का आज मला भरपूर जण ओळखतात, टिटवीत नाही तर पूर्ण अकोले तालुक्यात आपले फॅन लोक आहेत. अकोले तालुक्यात म्हणजे पार मंचर, पुणे, राजगुरुनगर, अहिल्यानगर, संभाजीनगर इथपर्यंत आपले फॉलोअर येते. आणि ते फॉलोअर गँगला पण आपली विनंती राहील सगळ्यांना, खरंच जे नवीन जे बघते ना व्हिडिओ तर नवीन फॉलोअरसाठी त्यांनी पण विनंती आहे, तुम्हाला जर खरंच लिगली आपले विचार किंवा व्हिडिओ आपले आवडले ना तर फॉलो करा नक्की. आणि जर नसतील ना आवडत भाऊंनो मला फॉलो पण करू नका. कारण की मी एक गरीबाचा पोरगा आहे. मी आत्ताच गेलो 1-2-3 महिने झालं तेव्हापासून मी इंस्टात आलो होते. मला काय एवढा एडिटिंग आपले एकदम साधे प्रोसिलचे व्हिडिओ टाकतोय मी काय आपल्याला ऍक्टिव्ह नाही आवडत. आपल्या एकदम साध्यापणात राहतोय आपण आणि साधाच राहणार आणि साध्यातच व्हिडिओ बनवणार. बघा जर आता मी तर इथून पुढून रील बंद करणार आहे. तुम्ही जर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जर टाकला का आणि दादा तू रील बंद करू नको, तर मग मी खरंच तुमचा आभारी आहे की रील परत चालू करेल. आजची शेवटची व्हिडिओ ही फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायची आपल्याला. कारण की जेणेकरून पब्लिकला पण माहीत झालं पाहिजे की कोण कसं चाललंय कोण कसं नाही का. तर ह्या पोऱ्याने मला एवढा बोलला की तुला कोण विचारते गावामध्ये, कोण विचारते म्हणजे आता ही बातम्या मला ठसणार आहे मित्रांनो. मग आता समजा तू म्हणतो तुला कोण विचारताय आणि तीच कमेंट बाकीच्या लोकांनी वाचली तर काय म्हणतील, म्हणशील हा त्याला कोण विचारताय मग अनिकेत दादाला, म्हणजे आपला नाव खाली होईल या असं बघताय. म्हणजे पुढची पब्लिक जी बघून ते आपल्यावर ऍक्टिव्हपणा करते ते ऍक्टिव्हपणा करू शकत नाही ना, बरोबर का नाही. तर ह्या एकनाथ भाऊला मी एवढी विनंती करतो की एकनाथ भाऊ WHH डबल नाव घेतो WHH, तर MH हा काहीतरी WHH आहे हा तीच आयडी तो तुझ्यावाली आहे भाऊ. मी तुला काय ट्रोल करीत नाही काय नाही. मी काय राजकारणी बरोबर नाहीये. मी काय कोणत्या आमदाराचा खासदाराचा काय ते बनेल नाही मी. पण तुला मी एवढा सांगतो भाई गरीबाच्या पोऱ्याला तू कधीच ट्रोल करू नको. का तर तो एक त्याचं नाव कमवायच्या मागे लागलाय. आणि तुला जर भाऊ कमवायचं असेल ना तुझी स्वतःची आयडी तर खोलेली ना, तू स्वतःच्या आयडीवर व्हिडिओ टाक. तू आला इंस्टाग्राम चालव. तुला जर असंच माझ्यासारखे व्हिडिओ टाकायचे ना, तू ट्रेंडिंगचा विषय म्हणून असंच व्हिडिओ टाक तू, मला कायच म्हणणं नाही रे. पण तुम्ही जर समोरून कमेंट जर आपल्याला अशा करीत असतील तर मी त्याला काय करणार आहे. मी तुम्हाला ते एकही शब्दाना कमेंट करेल नाही, वाईट काहीच नाही. आणि तरी तुम्ही मला असे करतात. तर या बघा मित्रांनो आता आपल्याला थांबायचं इथं. तर एकच विनंती शेवटची, तर तो मुलगा जर मित्रांनो खरंच आयडी सापडणं त्याची एकनाथ भाऊ WHH, त्या आयडी परत मी वाटलं तर उद्या परवा मी तुम्हाला स्टोरीला सेंड करतो. ती स्टोरी पण तुम्ही डबल नाही का त्या आयडीचा स्क्रीनशॉट वगैरे आहे बरोबर, त्या आयडीचा स्क्रीनशॉट वगैरे नाही का आहे. तर मी ती स्टोरी तुम्हाला परत मेन्शन करू शकतो असा विषय. तर काही बोलता आपल्याकडून चुकला असेल तर भाऊला लिगली क्षमा करा. कारण की व्हिडिओ हात घ्यायचा होता आपल्याला की पब्लिकांना सांगावं की रील बंद करणार आहे आपण. कारण का तर अशा गोष्टी. तर भावांनो जर मला आले प्रतिसाद कमेंटमध्ये किंवा मला कॉल पण करू शकता तुम्ही. कॉलिंग नंबर पण देतो माझा मला, घ्या
92 790 653 हा माझा कॉलिंग नंबर आहे, शेवटला दिला आहे मी. तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये टाका किंवा मला एक कॉल करा की अनिकेत दादा व्हिडिओ बंद करू नको, तुझं आहे गेलो चालव. तर काही बोलता चुकला नसेल तर मला कृपया क्षमा करा. आणि व्हिडिओ संपवायचा मुद्दा घेतो आता. आद्य क्रांती रावल भांगरे ओ बिरसा मुंडा ओ धरती आबा भगवान बिरसा मुंडा ओ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व क्रांतीवीरांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि मित्रांनो, मानाचा कडक जय आदिवासी. मी इथेच थांबतो. जय आदिवासी.